नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं शौर्य करिअर अकॅडमी या आमच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो। मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे। आज आपण वनरक्षक या परीक्षेच्या संदर्भामध्ये बोलणार आहोत आणि ही जी चर्चा आहे ती खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण आपण या सेशन मध्ये प्रश्नपत्रिकेचं एनालिसिस करणार आहोत आणि तो क्वेश्चन पेपर कधीचा असणार आहे तर 2019 चा आहे मित्रांनो। तर तो आपल्याला बघायचा आहे। 25 जून 2019 ला परीक्षा घेण्यात आलेली होती आणि त्या तारखेमधील जी काय पहिली शिफ्ट होती त्या पहिल्या शिफ्ट मध्ये कशा प्रकारे प्रश्न आलेले होते विद्यार्थी मित्रांनो, 30 प्रश्न होते, 30 मार्काला होते। त्यावेळेसचा 2019 चा पॅटर्न हा वेगळा होता मित्रांनो। 120 प्रश्न होते आणि 120 प्रश्न हे तुम्हाला 120 मार्काला म्हणजे प्रत्येक प्रश्न हा एका मार्काला होता। परंतु 2023 मध्ये हा पॅटर्न बदललेला असून आता काय करण्यात आलेले आहे, 60 प्रश्न आहेत आणि ते 120 मार्काला आहेत। एक प्रश्न हा 2 मार्काला आहे। म्हणून आपण 2019 मध्ये त्यांनी कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत यावरती आपण भर देणार आहोत मित्रांनो। कुठले चॅप्टर कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे मी ते तुम्हाला क्वेश्चन आपण एकदा एनालिसिस केलं की लगेच सांगणार आहोत। पण तत्पूर्वी आपण काय करूयात, क्वेश्चन पेपरचं एनालिसिस करताना एखादा जर क्वेश्चन समोर आला तर त्या क्वेश्चनला तुमच्या पातळीवर सॉल्व्ह करू। म्हणजे थोडंफार जरी माहिती असेल तर आपल्याला कसं सॉल्व्ह करता येईल, एखादी ट्रिक काय वापरता आली तर आपण बघूयात आणि शेवटी मी त्याचे नियम वगैरे सगळं व्यवस्थितरित्या सांगणार आहे। त्यासाठी तुम्ही या व्हिडिओ पासून दूर जाऊ नका। हे लेक्चर जे आहे ते कंप्लीट तुम्ही बघा आणि बघा या ठिकाणी एक नोटिफिकेशन आहे सुरुवातीचा की हा जो पेपर आहे तो फॉरेस्ट गार्डचा आहे आणि पहिला फॉरेस्ट गार्ड म्हणजे ज्याला तुम्ही वनरक्षक म्हणत आहात आणि परीक्षेची जी काय तारीख आहे ती 25 जून आहे 2019 ला आणि टाइम काय होता परीक्षेचा बघा, सकाळची शिफ्ट आहे म्हणून 10 AM आहे आणि आपण पण हे सेशन सकाळीच आता सुरू करत आहोत। त्यासाठी सर्वांचा उत्साह चांगला असणं खूप गरजेचं आहे। मग मित्रांनो बघा, आता या ठिकाणी आपण काय करत आहोत की पहिला जो काय प्रश्न आहे तो प्रश्न घेत आहोत आणि इथे काय म्हटलंय, आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग सेंटेन्स। बघा आता इथे फिगर ऑफ स्पीच म्हटलं आहे। फिगर ऑफ स्पीच म्हणजे काय माहितीये का, त्याला मराठीमध्ये आपण अलंकार म्हणतो आणि तो बऱ्याच जणांना माहिती असेल, बरोबर आहे की नाही। आता लक्षात घ्या, आता ही जी ओळ आहे किंवा ही जे सेंटेन्स आहे हे मी काय आता सध्या वाचन करत नाही। आपण काय करू, अगोदर जे काय 4 ऑप्शन आलेले आहेत आणि 4 ऑप्शन मध्ये जे फिगर ऑफ स्पीच दिलेले आहेत त्यांना एक्झॅक्ट काय म्हणायचंय ते एकदा मी तुम्हाला क्लिअर सांगतो। बघा आता समजून घ्या, आपण काय करू, सुरुवातीला हा जो मेटाफर आहे हा मेटाफर कशाला म्हणायचं मी ते सांगतो तुम्हाला, ठीक आहे। आता मेटाफरचा एकंदरीत जो काय नियम आहे तो नियम मी तुम्हाला शिकवतो, ऐका आता काय आहे। तर बघा मित्रांनो, मेटाफर मध्ये काय होतं, एका वस्तूची किंवा एका गोष्टीची किंवा एका घटकाची उपमा दुसऱ्याला दिली जाते आणि म्हणजे इथं काय होतं माहितीये का की हा जो घटक आहे तो दुसरा घटक आहे असं समजलं जातं। म्हणजे कसं माहितीये का, बघा उदाहरण दिल्यावर कळेल, काळजी करू नका, बघा लक्ष द्या। आता फक्त मेटाफर विषय आपण बघत आहोत तर बघा हा फिगर ऑफ स्पीच खूप चांगल्या पद्धतीने मी तुम्हाला कव्हर करून देतो। आता बघा इथे काय म्हटलंय माहितीये का, द कॅमेल म्हटलं आहे, द कॅमेल, ओके। आता कॅमेल म्हणजे उंट, द कॅमेल इज द sheep of the desert आणि डेझर्ट म्हणजे काय तर वाळवंट। आता बघा की उंट जो असतो तो वाळवंटाचा काय आहे तर जहाज आहे, उंटाला वाळवंटाचं जहाज म्हणतात। म्हणजे हे जे हा जो उंट आहे हा उंट इथे काय समजलंय तर तो जहाजच आहे, तो काय आहे जहाजच आहे। म्हणजे उंट हा जो आहे हा पहिला घटक आणि शिप म्हणजे जहाज हा दुसरा घटक। आणि मी काय म्हटलंय तुम्हाला
की पहिला जो घटक असतो तोच दुसरा घटक समजला जातो. पहिला घटक कोणता इथे? उंट आहे. मग तोच घटक किंवा तीच फॅक्ट कुणाला वापरलेली? शीपला वापरले. शीप कुणाला समजलंय? उंटाला समजलंय. मग लक्षात येते का तुम्हाला? असं केलं जातं. ओके, समजलं इथपर्यंत? चला, परत नाही कळालं तर एक मी सेंटेन्स घेतो, लक्ष द्या. सेकंड सेंटेन्स असं आपण लिहिलं बघा, मिनिस्टर्स आर द pillars of the state. बघा बरं आता एकदा. बघा, हे जे मिनिस्टर असतात मित्रांनो, हे जे मिनिस्टर आहेत, हे मिनिस्टर काय आहेत? तर पिलर आहेत. बरोबर आहे की नाही? आणि कशाचे पिलर आहेत? तर स्टेटचे पिलर आहेत. राज्याचे ते एक आधारस्तंभ आहेत, पिलर्स आहेत. मग बघा, मिनिस्टरला इथे मिनिस्टर हा पहिला घटक आणि पिलर हा सेकंड घटक. आणि पहिल्या घटकाची घटकाला कोणतं रूप दिलंय? सेकंड दिलंय. आणि सेकंड काय आहे? पिलर आहे. मग इथे समजून घ्यायचं की पहिल्या घटकाला सेकंड घटक समजल्याच जातं. आणि जेव्हा असं केलं जाईल तेव्हा तो काय असणार आहे? मेटाफर असणार आहे. आता 100% लक्षात आलं असेल. आता मित्रांनो आपण काय करू? सिमिलीच्या संदर्भामध्ये बघू. बघा, लक्षात ठेवा, सिमिली कसा ओळखायचा माहितीये का? सिमिली ओळखण्यासाठी एक खूप चांगला मुद्दा असतो किंवा एक पॉइंट असतो, कीवर्ड असतात. कोणते कीवर्ड असतात बघा, ते जर वाक्यामध्ये आले तर सिमिली असतो. मग इथे जर समजा ॲज वाक्यामध्ये आलं तर ते डायरेक्ट काय असणार आहे? सिमिली असणार आहे. लक्षात राहू द्या, हे खूप महत्वाचं आहे. जर वाक्यामध्ये ॲज आणि इथं जर एखादा शब्द असेल तर तो फिगर ऑफ स्पीच सिमिली असतो. त्यानंतर लाईक हा शब्द आला तरी पण तो फिगर ऑफ स्पीच काय असतो? सिमिली असतो. त्यानंतर ॲज आणि जर सो आला तरी पण तो काय असतो? फिगर ऑफ स्पीच सिमिली असतो. लक्षात आलं? हे तीन जे मुद्दे आहेत, हे तिन्ही पण मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे. यावरूनच तुम्हाला सिमिली ओळखता येईल आणि सिमिली ओळखणं खूप सोपं असतं मित्रांनो. आता चला, आता आपण बघूयात. लक्ष द्या. आता इथे मी दिलं, समजा असं लिहिलं की ही इज ॲज ब्रेव ॲज अ लायन. बघा, ॲज ब्रेव ॲज लायन म्हणजे लक्षात घ्या, सिंहासारखा कसा आहे तो? शूर आहे. सारखा शूर. कशासारखा शूर आहे तो? सिंहासारखा शूर आहे. कळालं? तुमच्या लक्षात येईल असं. म्हणजे सिमिली ओळखणं हे खूप सोपं असतं. ओके, आता आपण थोडंसं पुढे जाऊयात. नंतर बघा, पर्सोनिफिकेशन आहे आणि पर्सोनिफिकेशन विषयी आपण थोडंसं समजून घेऊयात. बघा, लक्षात घ्या, पर्सोनिफिकेशन म्हणजे काय? तर एखादी निर्जीव गोष्ट असते आणि निर्जीव गोष्टीलाच काय केलं जातं? तर सजीव आहे असं समजलं जातं. म्हणजे तिला मानवी गुणधर्म दिले जातात. एखादी निर्जीव गोष्ट, तिला मानवी गुणधर्म दिले जातात. म्हणजे तो पर्सोनिफिकेशन असेल. म्हणजे कसं? भिंतीला कानं असतात. भिंतीला खरंच कानं आहेत का? तर नाही आहेत. मग हे आपण एकदा क्लिअर करायला पाहिजे. बघा, लक्षात घ्या, हे एक्झाम्पल पण त्याचंच आहे. काय म्हटलंय बघा, तर रीटा किंवा तिला रीता म्हणा. ओके, रीटा हिअर्ड द लास्ट पीस ऑफ केक. बघा, द लास्ट पीस ऑफ केक म्हणजे केकचा एक शेवटचा तुकडा शिल्लक राहिलेला आहे किंवा शेवटचा भाग शिल्लक राहिलेला आहे. आणि काय म्हटलंय? कॉल, बोलवतोय तो, हर नेम, तिचं नाव घेऊन. लक्षात आलं का? मग मला तुम्ही सांगा की हा जो केक आहे, केकचा तुकडा, हा बोलू शकतो का रे बाबा? हा काय आहे? निर्जीव आहे ना, नॉन लिव्हिंग थिंग आहे. काय आहे? नॉन लिव्हिंग थिंग. नॉन लिव्हिंग थिंग आहे. आणि नॉन लिव्हिंग थिंग म्हणजे काय रे बाबा? तर निर्जीव घटक. मग निर्जीव घटकाला
कशी उपमा दिलेली किंवा कसे गुण दिलेले, मानवी गुणधर्म दिलेत. कोणते गुणधर्म दिलेत? मानवी गुणधर्म दिलेले आहेत. आणि जेव्हा एखाद्या निर्जीव घटकाला मानवी गुणधर्म दिले जातात तेव्हा त्या ओळीला किंवा त्या लाईनला आपण कोणता फिगर ऑफ स्पीच म्हणूयात? तर पर्सोनिफिकेशन असं म्हणूयात. लक्षात आलं? म्हणून आपलं जे काय आन्सर आहे ते काय असणार आहे? पर्सोनिफिकेशन असणार आहे. लक्षात आलं? आता एक शेवटचा मुद्दा आपण बघू. बघा, युफेमिझम नावाचा एक फिगर ऑफ स्पीच असतो. आणि युफेमिझम म्हणजे कसं तर बघूयात, आपण व्यवस्थित क्लिअर करूया. युफेमिझम, बघा समजून घ्या. आता युफेमिझम विषयी मी बोलतो. तर असा हा फिगर ऑफ स्पीच असतो की एखादी गोष्ट जी आहे ती अशी उग्र स्वरूपात बोलायचं नाहीये. तर बोलताना काय, उग्र म्हणजे असं खूप दुःख होईल एखाद्याला, बरोबर आहे की नाही, एखाद्याच्या भावना दुखवल्या जातील, मग आपलं जे बोलणं आहे ते सौम्य असलं पाहिजे. सौम्य म्हणजे जरा व्यवस्थित असलं पाहिजे. म्हणून इथे एक असं वाक्य होईल बघा, याचं म्हणजे सौम्य गोष्टीने किंवा शब्दात आपलं मत व्यक्त करायचं. मी असं लिहिलं समजा इथे, ही पास्ट अवे. ही पास्ट अवे. मग आता मित्रांनो थोडस बोर्डकडे लक्ष द्या. ही पास्ट अवे म्हणजे काय? पास्ट अवे म्हणजे ज्याला आपण डाईड म्हणूयात. काय म्हणूयात? डाईड. ही डाईड म्हणजे तो मेला. लक्षात घ्या. तर आता ही पास्ट अवे, ही पास्ट अवे म्हणजे काय? तो गेला यार, किंवा ते गेले. एखादा माणूस मेला की आपण असं म्हणत नाही तो मेला. असं म्हणणं थोडं योग्य वाटत नाही ना, बरं वाटत नाहीये. तर आपण असं सहज म्हणतो की बाबा तो गेला किंवा ते गेले, किंवा आपण म्हणून ते देवाघरी गेले. या पद्धतीने आपल्याला इथं अर्थ घ्यायचा असतो. म्हणजे असं बोललं तर डायरेक्ट काय म्हणायचं? तो युफेमिझम आहे. ओके, आता हे सगळे फिगर ऑफ स्पीच तुमच्या लक्षात आले. आता हे कधी विसरायचे नाहीयेत. ओके, आता आपण पुढे जाऊयात. बघा आता त्यानंतर fill in the blanks using the right form of simple present tense म्हणायलंय. काय म्हणायलंय इथे मित्रांनो? बघा आता इतकं बारकाईने लक्ष द्या. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हटलंय त्यांनी. ओके, और प्रेझेंट कंटिन्यू टेन्स म्हटलेलं आहे. किती इथे टेन्स आलेत? 2 टेन्स आलेत. एक काय आलंय? सिंपल प्रेझेंट टेन्स. आणि दुसरं काय आलेलं आहे? तर दुसरं प्रेझेंट कंटिन्यू टेन्स आलेलं आहे. मग आता बघा दोन्ही पण प्रेझेंटचेच वाक्य आहेत आणि ते कसे आपल्याला ओळखायचे ते बघा. आता लक्ष द्या. आता बघा, दिलेलं वाक्य आपण व्यवस्थित लिहूया. आणि दिलेल्या वाक्यामध्ये 2 रिकाम्या जागा आहेत. इथे एक आहे आणि इथे एक आहे. आणि मग ही जी पहिली रिकामी जागा आहे ही ह्याचं उत्तर असेल आणि दुसरी रिकामी जागा दुसऱ्या रिकामी जागेचं उत्तर असेल. मग आता समजून घ्या काय म्हटलंय बघा. तर अनु डॅश अ ड्रेस फॉर हरसेल्फ ॲट द मोमेंट हा खूप महत्वाचा कीवर्ड आहे. हे गेम चेंजर आहे. आणि शी डॅश ऑल हर क्लॉथ्स हरसेल्फ म्हटलंय मित्रांनो. आता लक्षात ठेवा, आता काय करायचं माहितीये का? आता एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा की इथे की ऍट द मोमेंट म्हटलं ना तर असे जे काही शब्द आहेत हे शब्द डायरेक्ट लिहून घ्यायचे की ऍट द मोमेंट हा जो शब्द आहे हा शब्द जेव्हा वाक्यामध्ये येईल आणि त्यानंतर कोणता शब्द येईल बघा, ऍट प्रेझेंट. ओके, इन धिस मॉर्निंग. ओके, असे जर शब्द आले तर काय करायचं बघा, समजून घ्या. हे तिन्ही जे काही शब्द आहेत हे तिन्ही शब्द कसे आहेत बघा. हे तिन्ही शब्द जेव्हा वाक्यामध्ये येतील तेव्हा तो प्रेझेंट कंटिन्यू टेन्सच असतो. कोणता टेन्स असतो? प्रेझेंट कंटिन्यू टेन्स. लक्षात घ्या. एवढं क्लिअर आहे का? प्रेझेंट कंटिन्यू टेन्स. मग लक्षात घ्या. आता एवढं क्लिअर असेल तर याला आपण रब करू आणि प्रेझेंट. मग आपल्याला हे कळालं की पहिलं वाक्य काय असणार आहे? प्रेझेंट कंटिन्यू टेन्स. मग 100% दुसरं वाक्य काय पाहिजे? तर सिंपल प्रेझेंट टेन्स. लक्षात आलंय का तुम्हाला? आणि कधीही लक्षात ठेवा,
जर एकाच वाक्यामध्ये दोन टेन्स येत असतील, एक सिंपल प्रेझेंट टेन्स येत असेल आणि प्रेझेंट कंटिन्यू टेन्स येत असेल, तर लक्षात घ्या की कंटिन्यू टेन्स नंतर म्हणजे प्रेझेंट कंटिन्यू टेन्स नंतर नेहमी सिंपल प्रेझेंट टेन्सच येतो. आणि मग आता ऐका, लक्षात ठेवा. आता काय होतं बघा, समजून घेऊ. आता ही अणू आहे, बरोबर आहे की नाही. मग आता क्लिअर करूयात आपण. एकदा मी तुम्हाला क्लिअर मेन्शन करून देतो, व्यवस्थित समजावून देतो की आता सुरुवातीचं वाक्य प्रेझेंट कंटिन्यू टेन्स आहे. ओके, मग इथे मी लिहिलं की प्रेझेंट कंटिन्यू टेन्स, प्रेझेंट कंटिन्यू टेन्स. मग त्याचं सूत्र काय आहे बघा, सब्जेक्ट असतो एम, इज आणि आर. कळालं. त्यानंतर बघा क्रियापदाचं आयएनजी रूप असतं आणि शेवटी काय असतं, ऑब्जेक्ट असतं. असं असतं. सब्जेक्ट एम इज आर आणि प्लस व्ही आयएनजी आणि प्लस काय असतं, ऑब्जेक्ट असतं. हे सूत्र पाठ करायचं. आता आपण काय करूयात, हे जे सूत्र आहे हे सूत्र जरा व्यवस्थित लक्षात घेऊयात आणि आपण पटकन या सूत्रामध्ये मांडण्याचा प्रयत्न करूयात. ओके, आता काय मांडायचं आहे आपल्याला, तर बघा वाक्य आपल्याला मांडायचं आहे. ठीक आहे, ह्याचं मी सूत्र इथं लिहून ठेवतो म्हणजे आपल्याला थोडी जागा पुरेल म्हणून इथं लिहून ठेवतो. बघा सब्जेक्ट असतो अगोदर, नंतर काय असतं, एम असतं, नाहीतर इज असेल, नाहीतर आर असेल, बरोबर. आणि प्लस काय असतं, व्ही आय एन जी असतं आणि त्यानंतर काय असतं, ऑब्जेक्ट असतं. आणि ह्याचं काय सूत्र आहे, सब्जेक्ट असतो, V1 असतो मित्रांनो आणि काय असतो, ऑब्जेक्ट असतो. हे तरी सूत्र असेल, नाहीतर हे सूत्र असेल. सब्जेक्ट प्लस एस किंवा ईएस क्रियापदाला लागेल आणि ईएस किंवा ईएस क्रियापदाला कधी लागतं हे तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, जेव्हा ही, शी आणि इट हा सब्जेक्ट असेल तेव्हा क्रियापदाला काय लागेल, एस किंवा ईएस प्रत्यय लागेल. तर आहे ना इथे काय आहे, तर शी आहे ना. आणि मग शी असेल तर क्रियापदाला एस किंवा ईएस प्रत्यय लागणारच. मग लक्षात ठेवा इथं आहे का बरं. आता आपल्याला इलिमिनेट करायचे बघा, ऑप्शन कसे इलिमिनेट करायचे ते मी शिकवतो तुम्हाला. इथं येणारा जे काय वर्ब असणार आहे त्या वर्बला एक तर एस प्रत्यय लागलेला असेल, नाहीतर ईएस प्रत्यय लागलेला असेल. तर लक्षात ठेवा इथं ईएस प्रत्यय लागलाय म्हणून याला आपल्याला रब करायचं नाहीये आणि इथं पण ईएस प्रत्यय आहे आणि इथे ईडी आहे म्हणून दिलेलं ऑप्शन काय झालं, कट, संपलं. आणि इथं बघा आयएनजी आहे म्हणून दिलेलं वाक्य संपलं. म्हणजे वाक्य म्हणजे ऑप्शन म्हणायलोय मी, ऑप्शन संपले. मग इथे दोन ऑप्शन संपलेत मित्रांनो, बरोबर. आता काय राहिलेत, दोनच ऑप्शन राहिले आहेत. आणि मग आपलं काय ठरलंय एकदा बघा बरं. पहिलं काय असणार आहे, तर पहिलं सेंटेन्स हे प्रेझेंट कंटिन्यू टेन्स असणार आहे आणि कंटिन्यू टेन्स मध्ये काय होतं, प्रेझेंट कंटिन्यू टेन्स मध्ये तर व्ही आय एन जी हा वर्ब असतो. म्हणजे क्रियापदाला काय लागणार आहे, आय एन जी लागणार आहे. आणि मला सांगा बरं इथं आय एन जी आहे का, नाही आहे ना. म्हणून हे वाक्य जे आहे ते कट होणार किंवा हे ऑप्शन जे आहे ते कट होणार आणि आपलं उत्तर काय होणार आहे, इज मेकिंग स्टिचेस. ओके, असं होणार आहे. इथे अणू काय होईल, अणू इज मेकिंग होईल. आता हे बाकीचं तुमच्या लक्षात येईल ना, हे वाक्य सगळं लिहून पुन्हा तिथे ते आपल्याला वर्ब वापरावं लागणार आहे. हे वर्ब कुठं वापरावं लागेल, इथे वापरावं लागेल. म्हणून वाक्य असं होईल, अणू इज making a dress for herself at the moment she stitches all her clothes herself. ओके, चला पुढे जाऊयात आपण. तेवढं कळालं असेल. आता लक्ष द्या मित्रांनो, यानंतर पुढे काय येतं, पिक आउट द करेक्ट मिनिंग ऑफ द हायलाइट इडियम्स. आता जे हायलाइट केलेले आहे, तर जे हायलाइट केलंय ते काय असणार आहे, तर हे हायलाइट केलेलं काय, इडियम्स आहे. इडियम्स और फ्रेजेस. फ्रेजेस म्हणजे काय, तर फ्रेजेस किंवा इडियम्स म्हणजे ज्याला मराठीमध्ये वाक्यप्रचार आपण म्हणूयात. आणि हे जे वाक्यप्रचार हे बघा फ्रॉम द फॉलोइंग खालच्या वाक्यामध्ये आहे, बघूयात आपण. व्हाय आर यू आउट ऑफ स्पिरिट टुडे म्हणायला ते. ओके, आणि मग लक्षात ठेवा की आउट ऑफ स्पिरिट म्हणजे काय हे एकदा क्लिअर करा. तर ही अशी फिलिंग असते, टू फील. लक्षात घ्या, टू फील अशी भावना असते जी
अपसेटची असते. कशी असते? अपसेट. अपसेट म्हणजे काय? दुःखी असते. लक्षात आलं तुम्हाला? दुःखी भावना असते. मग दुःखी भावना असेल तर यामध्ये आपण शोधूयात. इथे काय म्हणाले? टू फील लो अँड सॅड म्हणाले. आलं लक्षात? दुःखी भावना म्हणलं म्हणून ऑप्शन ए करेक्ट असणार आहे. ओके, ए हे बरोबर असणार आहे. क्लिअर होतंय तुम्हाला सर्वांना? लक्षात येत आहे का? अच्छा, आता त्यानंतर बघा, आता त्यानंतर आपण व्यवस्थित बघूयात. इथपर्यंत सर्वांना कळालं असेल की हे टू फील लो अँड सॅड म्हणत आहे. त्यानंतर टू बी काय म्हणत आहे बघा रे, त्यानंतरचा विषय टू बी अँग्री अबाउट समथिंग. अँग्री म्हणजे काय रे बाबा? तर अँग्री म्हणजे ज्याला आपण काय म्हणूयात? रागावणे म्हणूयात. लक्षात आलं सर्वांना? रागावणे म्हणूयात. आणि टू बी इन थॉटफुल स्टेट ऑफ माइंड म्हटलंय त्यांनी. तर स्टेट ऑफ माइंड म्हणजे काय? तर एखाद्या विचारामध्ये आपण बुडणं, ज्याला आपण काय म्हणू? टू बी इन डीपली थॉट असं म्हणूयात. टू बी इन डीपली थॉट. आणि टू बी इन इनडिसिसिव्ह म्हणायला येते. काय म्हणत आहे? इनडिसिसिव्ह अबाउट समथिंग म्हणायला. इनडिसिसिव्हचा अर्थ काय होतो? तर इनडिसिटिव्ह म्हणजे असा प्रकार की ज्याला डिसिजन घेता येत नाही किंवा डिसिजन घेताना काही अडचण होते. अनेबल, इथे मी असं लिहिल की टू अनेबल किंवा मग अनेबल लिहूयात. अनेबल मेक डिसिजन आपण म्हणूयात. डिसिजन, अनेबल मेक डिसिजन. ओके, आणि इथं काय ह्याचा काय अर्थ होणार आहे? तर इथे असं म्हणूयात टू बी डीपली इन थॉट. एखाद्या विचारात काय असणं? सखोल असं बुडलेलं असणं किंवा एखाद्या विचारात मग्न असणं. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. आता आपण नंतरचा भाग बघूयात. बघा इथे काय म्हटलंय की फाइंड आउट वर्ड क्लोजेस्ट मिनिंग म्हटलंय. क्लोजेस्ट म्हणलं ना, डायरेक्ट त्याला सिनोनिम्स म्हणायचं मित्रांनो. सिनोनिम्स. ओके, सिनोनिम्स म्हणजे काय? तर सिनोनिम्स म्हणजे सिमिलर वर्ड. काय अर्थ होतोय? सिमिलर वर्ड, समानार्थी शब्द. मग आता क्लिअर करा. ट्रिम नावाचा एक शब्द आहे आणि या ट्रिमला काय म्हटलं जातं ते एकदा बघूयात. ट्रिम म्हणजे काय करणं? कट करणं. बघा याचा अर्थ जर वर्ब म्हणून जर घेतला मित्रांनो, वर्ब म्हणून, तर याचा अर्थ काय होणार आहे? तर याचा अर्थ होणार आहे टू कट समथिंग. एखाद्या गोष्टीला काय करणं? कट करणं. क्लिअर? आता समजा नाउन म्हणून जर घेतलं ना तुम्ही अर्थ, नाउन म्हणून, तर काय अर्थ होणार बघा? टू किंवा मग याला प्लांट ऑफ फूड अर्थ होणार. लक्षात आलं? प्लांट ऑफ फूड या पद्धतीने अर्थ होईल. मग आता इथे बघा की इथे काय म्हणाले? टू कट समथिंग म्हणायलंय. कट म्हणजे काय? कापणे म्हणायलंय. आणि मग कट करणे, क्रॉप नाहीत का करत आपण? एखादा फोटो वगैरे असेल त्याला क्रॉप करतो, क्रॉपचं ऑप्शन असतं. क्रॉप म्हणजे काय करणं? थोडं कापणं. मग इथे क्रॉप हा शब्द आपल्याला घेता येईल. ओके, चला पुढे जाऊयात आपण. नंतर बघा, पिक द करेक्ट मिनिंग ऑफ द हायलाइट इडियम्स ऑर फ्रेजेस फ्रेज फ्रॉम द फॉलोइंग म्हटलंय. आणि आता काय म्हटलंय? खाली एक फ्रेज आहे किंवा इथे इडियम्स आहे. लक्षात घ्या, पाठीमागे पण एकदा, आत्ता पण थोड्या वेळापूर्वी इडियम्स आणि फ्रेजेस वरती क्वेश्चन आलेला आहे. म्हणजे लक्षात यायलंय तुम्हाला, एक सिमिलर वर्ड वरती आलाय. म्हणजे यांना किती शब्द अर्थ विचारतात बघा. शब्दावरती कमांड असणं खूप महत्वाचं आहे. बघा, ऍज द फाईट म्हणजे इथे वाद झाला आणि ब्ली ओव्हर म्हणायलंय. ब्ली ओव्हर. ओके, आणि बोथ आनंद अँड मोहन वॉक्ड अवे इन डिफरंट डिरेक्शन्स. ओके, किंवा डायरेक्शन्स म्हणलं तरी चालेल. त्याला खरं तर आपण डिरेक्शन्स असं म्हणतो. हे एक लक्षात राहू द्या. चला, आता तुम्हाला उच्चारशास्त्राचं घेणं देणं नाही. तर बोथ आनंद अँड मोहन वॉक्ड अवे इन डिफरंट डिरेक्शन्स. मग वेगवेगळ्या, आता जेव्हा या दोघांचे भांडणं झाले तेव्हा ते वेगवेगळ्या दिशेला निघून गेले. परंतु लक्षात घ्या की ओव्हर
किंवा ब्ली ओव्हर म्हणजे काय, तर इथे आपल्याला असा अर्थ घेता येईल की कुठल्याही प्रकारची इजा न होता, म्हणजे कुठल्याही प्रकारचा वाईट परिणाम न होणे, वाईट काही न होणे. त्यांनी भांडणं केले पण असं वाईट काय झालं नाही. वाईट म्हणजे काय, एखाद्याला खूप लागलंय, एखादा मेलाय, एखादा जखमी झालाय, असं काहीच झालं नाहीये, कुठल्याही प्रकारचं नुकसान झालं नाहीये. म्हणून त्याचं आन्सर काय असणार आहे, टू पास अवे. पास अवे म्हणजे निघून जाणे, विदाउट एनी सिरियस इफेक्ट म्हणायलाय, कुठल्याही प्रकारचा गंभीर परिणाम न करता निघून जाणे असं. म्हणून यांचे भांडणं झाले पण असे थोडक्यात शाब्दिक भांडणं झाले, अशा मारामाऱ्या वगैरे झाल्या नाही त्यांच्या. कळतंय सर्वांना, मारामाऱ्या झालेल्या नाहीयेत. ओके, ते तसेच निघून गेले. ओके, चला आता त्यानंतर इथं काय म्हटलंय, टू थ्रो डाऊन म्हटलंय. टू थ्रो डाऊनचा अर्थ काय होतो माहितीये का, याचा अर्थ होतो बघा टू पुश अर्थ होतो. काय अर्थ होतो याचा, टू पुश. पुश म्हणजे ढकलणे कशाला तरी. मग इथे मी समथिंग लिहितो. काय लिहितो, समथिंग लिहूयात आपण. ठीक आहे, कशाला तरी ढकलणे. आता इथे काय म्हटलंय माहितीये का, एक्सप्लॉइड म्हटलंय. या एक्सप्लॉइडचा अर्थ काय होतो, तर एक्सप्लॉइड म्हणजे फुटणे. ओके, फुटणे, पण फुटल्यानंतर खूप मोठा आवाज येणे. मग मी इथे काय लिहितो माहितीये का, इथे लिहितो बघा टू बस्ट लिहूयात आपण. टू बस्ट व्हायोलंटली विथ नॉइजी, आवाज होणे, अँड फोर्स, आणि खूप असा दाब वगैरे पडणे, फोर्स. ओके, फोर्स असा अर्थ आहे. ठीक आहे, खूप परिणाम स्वरूप असा दाब पडणे, खूप आवाज येणे, आलं लक्षात, जोराने फुटणे. आणि आता बघा टू इंटेन्सिफाय, आपण असा एक शब्द आला इथे, एक अशी इडियम आहे की टू इंटेन्सिफाय. इंटेन्सिफाय करणं म्हणजे काय करणं, विस्तार करणे, आलं लक्षात. हा, मग त्याचा जे काय विस्तार आहे तर तो खूप जास्त असणे, म्हणजे याला आपण टू टी डबल ओ घेऊ. टू म्हणजे काय माहितीये का, खूप जास्त, आणि वरच्या टू चा अर्थ ते वगैरे घेता येत असतो वाक्यात. मग टू एक्स्ट्रीमली, खूप जास्त असणं. हा, आता बघा त्यानंतर पिक आउट द सिनोनिम्स म्हटलंय मित्रांनो. सिनोनिम्स म्हणजे काय असतं माहितीये का, तर सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द असतो, लक्षात राहू द्या बघा. ओके, समानार्थी शब्द असतो. मग आता एक क्लिअर करूयात आपण. इथे काय आहे, पिनरी नावाचा वर्ड आहे बघा. कोणता वर्ड आहे, पिनरी नावाचा वर्ड आहे. आणि हा पिनरी नावाचा जो काय वर्ड आहे तो काय सांगतो ते एकदा आपण क्लिअर करू. पिनरी कधीही लक्षात ठेवायचा, पिनरी जर शब्द आला तर त्या पिनरीला तुम्ही कधी पण काय समजायचं, तर त्या पिनरीला एक्स्ट्रीमली पॉवर्टी समजायचं. काय, एक्स्ट्रीम म्हणूयात आपण, एक्स्ट्रीम पॉवर्टी. एक्स्ट्रीम पॉवर्टी म्हणजे खूपच गरिबी असणे. म्हणून आपलं जे काय आन्सर असणार आहे समानार्थी शब्द ते पॉवर्टी घ्यायचं आहे. ओके, आणि त्यानंतर प्रॉस्पेरिटी एक शब्द असतो बघा. प्रॉस्पेरिटीचा सिमिलर मिनिंग त्यांनी विचारलाय, आलं लक्षात, सिनोनिम्स विचारलाय. मग आता जर प्रॉस्पेरिटी जर हा शब्द आला, त्यानंतर ॲफ्लुअन्स हा एक शब्द आला, तर हे दोन्ही शब्द काय आहेत माहितीये का, समानार्थी शब्द आहेत. आणि समानार्थी शब्द असल्यामुळे लक्षात ठेवा या दोघांचाही जो काय अर्थ आहे, प्रॉस्पेरिटीचा अर्थ आपण समृद्धता म्हणतो, आणि ॲफ्लुअन्सेस म्हणजे काय, ॲफ्लुअन्स म्हणजे काय तर संपन्नता. मग त्याला एकत्रित मी असा अर्थ घेतो ज्याला वेल्थ, काय अर्थ घेता येईल, वेल्थ, आलं लक्षात, मुबलक असणं, या अर्थाने आपण त्याचा विचार करू शकतो. बरोबर आहे की नाही. आता त्यानंतर व्हॅनिटी नावाचा एक शब्द आहे मित्रांनो, व्हॅनिटी. या व्हॅनिटीला आपण काय म्हणतो माहितीये का, व्हॅनिटी म्हणजे इगो असणं. व्हॅनिटीचा अर्थ अहंकार होतो. मग व्हॅनिटीचा अर्थ जर अहंकार होत असेल तर यासाठी मला इगो हा शब्द घेता येईल की नाही. इगो म्हणजे काय असणं, अहंकार असणं. त्यानंतर ॲरोगन्स हाही शब्द घेता येईल, ॲरोगन्स. ॲरोगन्स हा देखील आपल्याला शब्द इथे
वापरात आणता येईल. आता पुढे जाऊयात मित्रांनो. बघा, पिक द करेक्ट मिनिंग ऑफ हायलाइट वर्ड म्हणायला ना, ते हायलाइट इडियम्स म्हणायला, सो सॉरी, इडियम्स म्हटलंय त्यांनी. मग इडियम्स आहे कोणती, ही हायलाइट केलेली किंवा अंडरलाईन केलेली जी काय जो काय भाग आहे तो इडियम्स आहे. आणि स्क्वेअर मिल म्हटलंय, काय म्हटलंय, स्क्वेअर मिल म्हटलंय. तर बघा, रिटा कांट एफोर्ड, अफोर्ड म्हणजे काय, परवडणे, आणि इथे कांट म्हटलंय ना, म्हणजे न परवडणे. आता रिटा जी आहे तिला परवडत नाहीये की एक दिवस कसं खायला आणणं, तर स्क्वेअर मिल खायला परवडत नाहीये. आलं लक्षात. स्क्वेअर मिल म्हणजे काय, तर सफिशियंट मिल म्हणूयात, जेवण. मिल म्हणजे काय, जेवण. सफिशियंट म्हणजे काय, तर पुरेसं असणं, इनफ असणं. आलं लक्षात. मग आता लक्षात घ्या, इटिंग फ्रॉम अ स्क्वेअर प्लेट. स्क्वेअर प्लेट म्हणजे काय, तर इटिंग म्हणजे काय, तर खात आहे. कुठल्या प्लेटमध्ये, चला जेवत आहे कुठल्या प्लेटमध्ये, तर स्क्वेअर प्लेट आहे. कशी प्लेट आहे ती, स्क्वेअर प्लेट आहे. मग स्क्वेअर प्लेट मध्ये जेवत आहे, तर इथं काय मिनिंग बसेल का, इथे काय मिनिंग घ्यायचं आपल्याला, भरपेट जेवण, खूप जेवण. मग इथे हा काय मिनिंग बसत नाहीये. पुढे जाऊयात आपण. वन फुल म्हणायलाय. फुल म्हणजे काय, पुरेसं, संपूर्ण. आणि सॅटिस्फाईंग मिल म्हणायलाय. सॅटिस्फाईंग मिल म्हणजे काय माहितीये का, की समाधान, म्हणजे जेव्हा एवढं जेवण केलंय आता खूप समाधान झालंय. म्हणजे दॅट इज बी ऑप्शन इज करेक्ट. आलं लक्षात. दॅन हॅव्हिंग अ नो टाइम टू इट, की जेवण करायला वेळच नाहीये, असं काय आहे का वरती, नाहीये. आणि मग नॉट बीइंग एबल टू अफोर्ड म्हणजे परवडण्यासारखं नाहीये. तर अ मील ऍट फॅन्सी प्लेस, कुठल्या प्लेसला, फॅन्सी प्लेस. फॅन्सी म्हणजे काय, एक्सपेन्सिव्ह प्लेस, दॅट इज एक्सपेन्सिव्ह रेस्टॉरंट, म्हणजे खूप खर्चिक असं एखादं रेस्टॉरंट आहे, भव्य दिव्य आहे. बरोबर आहे. तर अशा मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये जायला परवडत नाही. आपला आन्सर फक्त बी असणार आहे. लक्षात राहू द्या मित्रांनो. चला आता बघा, नंतर खूप चांगल्या पद्धतीने आपण समजून घेऊयात. काळजी करू नका, व्यवस्थितरित्या आपण जात आहोत, हळूहळू. ओके, कळालं नाही तर तुम्ही रिपीट करत जा. तर बघा, पिक द राईट मिनिंग ऑफ द हायलाइट वर्ड इन द सेंटेन्स. ते काय म्हणाले की सेंटेन्स मध्ये एक हायलाइट केलेला वर्ड आहे बघा मित्रांनो, आणि त्या वर्डचं, म्हणून नोटिफिकेशन व्यवस्थित वाचायचं. तर त्या वर्डचं त्यांनी मिनिंग विचारलंय, आणि जेव्हा मिनिंग विचारतात तेव्हा तो 101% काय समजायचा, समानार्थी शब्द समजायचा, सिमिलर वर्ड. आता हे सर्वांना माहिती असतं, परंतु बऱ्याच लोकांना माहिती आहे असं नाहीये, म्हणून मला सगळ्यांचा विचार करावा लागतो. ओके, हा, नाहीतर काहींना वाटेल जरा खूपच जास्त बेसिक होतंय का, तर हो द्या पोरांनो, परंतु ते सर्वांना कळालं पाहिजे. बघा आता, माय कॅप्शस म्हणाले, ते काय म्हणाले, माय कॅप्शस फादर इज नेव्हर सॅटिस्फाईड विथ एनिथिंग आय डू. आय डू म्हणजे काय, मी करतो. मी कोणतीही गोष्ट, एनिथिंग म्हणजे कोणती, मी कोणतीही गोष्ट केली ना, तर माझे जे वडील आहेत ते कधीच सॅटिस्फाय होत नसायचे किंवा झाले नाहीत, कधीच झाले नाहीत असं ते म्हणायलंय. मग कधीच झाले नाहीत, तर सॅटिस्फाय झाले नाहीत म्हणजे थोडक्यात काय, तर कॅप्शसचा जो काय अर्थ आहे तो अर्थ इथं काय घ्यावा लागणार आहे आपल्याला, म्हणजे थोडक्यात नावं ठेवायलेत. ते काय ठेवायलेत, नावं ठेवायलेत. म्हणजे फॉल्ट शोधतात ते नेहमी, फॉल्ट. लक्षात आलं का, फॉल्ट फाइंडिंग, नेहमी माझ्या चुकच शोधतात. फाइंडिंग, आलं लक्ष, फाइंडिंग. किंवा मग मला टीका करतात माझ्यावर, क्रिटिकल, टीका कुशल असणारा माणूस, नेहमी टीकाच करणारा माणूस. लक्षात आलं का तुम्हाला, या पद्धतीने. मग आता आपण व्यवस्थित काय करूयात, ऑप्शन बघूयात. काय म्हटलंय बघा, अ सेल्फिश काइंड ऑफ पर्सन. सेल्फिश म्हणजे काय असणं, स्वतःचाच विचार करणार. मग असं तर नाहीये, ओके, असा नाहीये प्रकार. मग थोडस आपण पुढे जाऊयात. बघा, त्यानंतर अ पर्सन, एखादा माणूस किंवा एखादा व्यक्ती, हु इज अनडिमांडिंग म्हणजे काय करत नाहीये, डिमांड देत नाहीये. बरोबर आहे की नाही. आणि इझी गोईंग म्हणजे सहज, म्हणजे थोडक्यात दुर्लक्ष करतो किंवा सहज निघून जातो तो.
असं, म्हणून हे पण होणार नाहीये. इथं काय अर्थ घ्यायचा आहे, नेहमी चुका शोधणारा. म्हणून अ चॅरिटेबल काइंड ऑफ पर्सन, चॅरिटेबल चॅरिटी करणारा आहे का, दानशूर आहे का. दानशूरचा त्याचा कुठे तंतोतंत समजत कुठल्याही प्रकारचा संबंध नाहीये, दानशूर वगैरे काहीच दिलं नाही. अ पर्सन अशी व्यक्ती किंवा अशी एक व्यक्ती की जी हु इज हार्ड प्लीज म्हणायला ते, काय म्हणायलंय, हार्ड प्लीज. आणि हार्ड प्लीजचा अर्थ काय होतो माहितीये मित्रांनो, हार्ड प्लीज म्हणजे टीका करणारा, क्रिटिसाइज करणारा. आलं लक्षात, टीका करणारा, नेहमी काहीतरी निगेटिव्ह हे करणारा, दोष दाखवणारा. म्हणून आपण इथे काय म्हणूयात की चौथं जे काय ऑप्शन आहे ते करेक्ट असणार आहे. आलं लक्षात. फोर्थ ऑप्शन इज करेक्ट. अँड नेक्स्ट क्वेश्चन इज फाइंडिंग द मिनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड इन द सेंटेन्स म्हणायलंय. आणि गिवन द सेंटेन्स दॅट इज द हेड मास्टर. हेड मास्टर म्हणायलंय ते, हेड मास्टर म्हणजे मुख्याध्यापक, माहिती आहे सर्वांना. द हेड मास्टर हॅज जिनियल नेम मॅनर्स म्हणायला येते. जिनियल म्हणजे काय माहितीये का मित्रांनो, आता हे जिनियल आपण व्यवस्थित समजून घेऊयात कसं आहे. तर आता जिनियलचा जो काय अर्थ आहे तो व्यवस्थित कव्हर करूयात. तर जिनियल म्हणजे ज्याला फ्रेंडली असणं, फ्रेंडली असणं म्हणजे एकदम मन मोकळं बोलणारा माणूस असणं, आलं लक्षात, असा गुण. कळतंय सर्वांना. मग आपण हे जे शब्द आहेत हे शब्द आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूयात. तोपर्यंत एकदा क्वेश्चन वाचा. द हेडमास्टर हॅज जिनियल मॅनर म्हटले त्यांनी. जिनियलचा जो काय अर्थ आहे तो काय असणार आहे, फ्रेंडली असणं किंवा कोऑपरेटिव्ह असणं. काय असणं, कोऑपरेटिव्ह किंवा फ्रेंडली असणं, फ्रेंडली किंवा कोऑपरेटिव्ह असणं, कोऑपरेटिव्ह असणं, सहकार्य करणारा माणूस. मग आता बघा, तर आता ॲमिएबल, ॲमिएबल म्हणजे काय, सौम्य असणं. सौम्य म्हणजे थोडक्यात काय की एकदम म्हणजे असा सहकार्याची भावना किंवा मग त्याला कोमलता असणं, माया वगैरे करणारा. म्हणून आपलं जे काय आन्सर आहे ते पहिलं असणार आहे. आणि डिप्रेसिंग तर असूच शकणार नाही ना, लक्षात येते का. डिप्रेशन मध्ये जाणारा माहितीये का. मग डिप्रेसिंग म्हणजे काय, अनहॅपी असतो ना तो. काय असतो तो, अनहॅपी असतो तो, हे तर सर्वांना माहिती आहे. आता त्यानंतर आता इथं काय म्हटलंय की फ्रंगल म्हटलंय. आणि फ्रंगलला पण काय म्हणायचंय, तेच म्हणायचंय की बाबा तो दुःखी वगैरे असणं. असं असर्टिव्हचा पण तोच मिनिंग आहे की म्हणजे थोडक्यात आपलं जे काय आन्सर आहे ते पहिलं राहणार आहे. आणि त्यानंतरचा पार्ट बघा, पिक द राईट मिनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड इन द सेंटेन्स. सेंटेन्स मध्ये एक वर्ड हायलाइट केलेला आहे आणि इथे दिला नाहीये मित्रांनो हायलाइट केलेला कोणता वर्ड आहे. तर तो जो वर्ड आहे हायलाइट केलेला, तर तो हा वर्ड होता. काय होता, रॅन्सिड नावाचा वर्ड होता. बघा, हिज ह्युमर. ह्युमर म्हणजे काय माहितीये का मित्रांनो, ह्युमर म्हणजे ज्याला विनोद म्हणायचा आहे. काय म्हणायचंय, विनोद म्हणायचंय. मग आता समजून घ्या की त्याचा जो काय विनोद आहे तो काय झालं बघा. हिज humor had turned rancid after staying alone for too long म्हणायलाय. for too long, too म्हणजे काय, खूपच, long म्हणजे थोडं जास्त वेळ, आणि for too long आणि जास्त वेळ एकटा राहिल्यामुळे काय झालं माहितीये का, राहिल्यानंतर त्याचा जो काय विनोद आहे तो काय झाला, रॅन्सिड झाला होता. रॅन्सिड झाला म्हणजे काय, तर कडवट झाला होता. कडवट कसा झाला होता, कडवट. कडवट म्हणजे थोडक्यात काय, तर थोडक्यात असं बोरिंग झाला तो, किंवा मग काहीतरी त्याच्यात म्हणजे असं बिलकुल हेच राहिलं नाही, गोडवाच राहिला नाही, म्हणजे चव राहिली नाही. म्हणून लक्षात घ्या, म्हणजे बॅड झालं म्हणजे आता काय, बोर झालं ते. म्हणून आपला ऑप्शन हे पहिलं बरोबर असणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर म्हटले फाऊल टेस्ट. ओके, असं म्हणजे काहीच त्याच्यामध्ये आता गोडवा राहिलेला नाही.
तो जोक एकदम हे झाला. आणि समथिंग विच गिव्स हॅपीनेस म्हणजे अशी गोष्ट की ज्याच्यातून काय मिळाली, हॅपीनेस दिली जात आहे, आनंद मिळत आहे. आणि समथिंग व्हेरी लाइकेबल आवडणारा असेल खूपच, तर तसं बी काय नाही आहे. आलं लक्षात, एकटाच आहे. मग तो जोक सगळा काय झाला, तो म्हणजे हसायला कुणीच नाही म्हणून त्या जोकचं काय फार वाटलं नाही. प्लीझंट आनंद वाटणे आणि ऍक्सेप्टेबल इन टेस्ट, टेस्ट म्हणजे एखादी चव ऍक्सेप्ट करणं, एखादी चांगली गोष्ट ऍक्सेप्ट करणं. तर इथे तसं काहीच प्रकार नाही आहे. लक्षात येते तुम्हाला. हा, तर असा मुद्दा आहे मित्रांनो. इंग्लिश हा खूप सोपा विषय आहे. फक्त तुम्ही काय करायचं, व्यवस्थितरित्या समजून घेण्याचा प्रयत्न करायचा, काय काय दिलंय ते बघायचं. बघा आता त्यानंतर आपण पुढे जाऊयात. बघा, फाइंड द मिनिंग ऑफ वर्ड म्हणायलाय. मिनिंग, खालच्या शब्दाचा काय करा, मिनिंग शोधा म्हणायलाय, बाकी काहीच नाहीये. म्हणून आता व्यवस्थित क्लिअर करू. शब्द आहे बघा, फॅड. आणि आपण असं म्हणत नाही त्या मार्केटमध्ये आता हे फॅड आलं, ते फॅड आलं. फॅड आलं म्हणजे काय, तर फॅडचा अर्थ होतो पॅशन किंवा ट्रेंड. ट्रेंडिंगला म्हणत नाहीत का आपण, एखादा व्हिडिओ इन्स्टावर किंवा मग फेसबुकवर काय व्हायरल झालाय तो, मग हे ट्रेंडिंगला आलंय. ट्रेंड काय आपण म्हणूयात, ट्रेंडिंग, ट्रेंडिंग. ओके, ट्रेंडिंगला येणार आहे एखादी गोष्ट. किंवा मग आपण दुसरा शब्द काय घेऊ, आपण त्याला पॅशन घेऊयात. काय घेऊयात, सॉरी पॅशन नाही रे, पॅशन म्हणजे संयम असतो. फॅशन घेऊयात. काय अर्थ घेऊयात, फॅशन. ओके, एखादी गोष्ट असे म्हणजे फॅशन असणं. ओके, या पद्धतीने एखाद्या गोष्टीचं खूपच असं व्हॅल्यू असणं. मग आता लक्षात घ्या, आता हे ट्रेडिशन म्हणजे काय रे बाबा, ज्याला तुम्ही रूढी म्हणता ना, कस्टम असं म्हणता ना, कस्टम. मग हा तर शब्द नसणार आहे ना याचा. आणि मग आता काय म्हटलंय, स्टँडर्ड. स्टँडर्ड म्हणजे काय मित्रांनो, स्टँडर्ड म्हणजे खूप असं उच्च दर्जाचं मटेरियल, म्हणजे हाय क्वालिटी आपण म्हणत नाहीत का त्याला, काय म्हणतो आपण, हाय क्वालिटी. हाय क्वालिटी, हाय क्वालिटी असं आपण म्हणतो. म्हणून हे पण उत्तर होणार नाहीये. आणि क्रेज बघा, फॅड म्हणजे काय, मी काय म्हणलो, खूपच प्रसिद्ध होणं. मग एखाद्या गोष्टीचं खूप क्रेज असणं, क्रेज, वर्दीचं क्रेज आहे की नाही तुम्हाला, मग हे बघा, हे त्याचा आन्सर असणार आहे. आणि त्यानंतर आता इथं काय म्हणलंय, डलनेस म्हटलेलं आहे. ओके, डलनेस म्हणजे काय की थोडा पण इंटरेस्ट न राहणं. मग मी त्याला असं लिहितो बघा, लॅक ऑफ इंटरेस्ट म्हणजे काहीच इंटरेस्ट न उरणं. आता पुढे आयडेंटिफाय. आयडेंटिफाय म्हणजे ओळखणे. आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग सेंटेन्स. फिगर ऑफ स्पीच ओळखायचं आहे. चला, मेटाफर मी तुम्हाला शिकवलाय, बरोबर आहे की नाही. आणि त्यानंतर पर्सोनिफिकेशन शिकवलंय, सिमिली शिकवलंय आणि युफेमिझम शिकवलंय. मग हा जो क्वेश्चन आहे हा मी सॉल्व्ह करेल का, शक्य नाही ना. आता हा सगळा तुम्ही सॉल्व्ह करायचा. काय बघा, दे आर ॲज डिफरंट ॲज नाईट अँड डेज. आणि मग सोडवा. आता आलं लक्षात, 100% तुम्हाला सोडवता आला पाहिजे. आणि जर सोडवता येत नसेल तर पाठीमागचा हा जो क्वेश्चन आहे असा फिगर ऑफ स्पीचचा, तो बघा आणि तो बघून हा सोडवा. मग आता पुढे जाऊयात आपण. चला, फाइंड आउट द मिनिंग ऑफ द वर्ड म्हणायला येते. मग या शब्दाचा आपल्याला मिनिंग शोधायचा आहे. क्लिंबर शब्द आहे. कोणता शब्द आहे, क्लिंबर शब्द आहे. आणि क्लिंबर म्हणजे काय ते एकदा आपण क्लिअर करूयात. लक्षात घ्या, अगोदर खालचे शब्द बघा. असा आला ना क्वेश्चन, तर खालचे शब्द या ऑप्शन बघायचे. लॅक म्हणजे काय रे, तर लॅक म्हणजे कमतरता असणं. विकनेस म्हणजे काय, अशक्तपणा असणं. म्हणजे इथं पण कमतरता आहे कशाची, तर तंदुरुस्तपणाची, बरोबर आहे. आणि इथे ॲबिलिटी म्हणजे काय, क्षमता असणं. आणि मग इथं काय, लोनलीनेस म्हणजे थोडक्यात कंटाळवाणापणा. म्हणजे सगळे हे शब्द काय दाखवायलेत, कमतरता दाखवायलेत. हा पण शब्द, हा पण शब्द, हा 1, 2 आणि 3. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे, ॲबिलिटी असणार आहे, क्षमता. मग हे काय, या क्लिंबर जो शब्द आहे, हा क्लिंबर शब्द काय असणार आहे थोडक्यात, तर पात्रता वगैरे असणं, क्षमता असणं, या अँगलने त्याचा आपल्याला अर्थ घ्यावा लागेल. लक्षात आलं. चला पुढे जाऊयात आपण. तसे सोडवायचे काय काय. आता इथे मॉक नावाचा हा एक शब्द आहे बघा. ओके, आता मग मॉक म्हणजे काय, तर आता आपण समजून घेऊयात. मॉक म्हणजे एखादी सत्यता असणं एखाद्या गोष्टीमध्ये. आलं लक्षात, ज्याला म्हणजे हे खरंच आहे बाबा, वास्तविकता असणं थोडक्यात. आता हे डमी म्हणजे काय बघा रे, डमी म्हणजे काय, नॉट रिअल. काय असणं, नॉट रिअल.
म्हणजे खरं नाहीये थोडक्यात. आणि आता बोंगस म्हणजे काय रे बाबा, तर चुकीचं असणं, फॉल्स असणं. आणि आर्टिफिशियल म्हणजे काय, मॅन मेड. मॅन मेड म्हणजे थोडक्यात त्याला बनावट म्हणून आपण काहीतरी बनावट केलेली आहे, मॅन मेड, ज्याला कृत्रिम असं म्हणतो. आणि आता बघा जेन्युइन, जेन्युइन म्हणजे ज्याला तुम्ही काय म्हणता माहितीये का, की नॅचरल ट्रूथ. आला लक्षात? खूप म्हणजे नैसर्गिक सत्य म्हणायचं, म्हणजे ते सत्यच आहे. नॅचरल ट्रूथ असणं. काय असणं, नॅचरल ट्रूथ असणं. म्हणून लक्षात घ्या, हे जे आन्सर आहे हे मॉकचं काय पाहिजे, शेवटचं पाहिजे. आणि पुढे बघा, पिक द राईट मिनिंग ऑफ द हायलाइट वर्ड इन द सेंटेन्स. सेंटेन्स मध्ये एक वर्ड हायलाइट केलाय, रॅन्सिड हा वर्ड हायलाइट केलेला होता. हा क्वेश्चन मित्रांनो रिपीट झालाय आणि तो तुम्हाला माहिती आहे. ओके, चला पुढे जाऊयात आपण. तर फाइंड द मिनिंग ऑफ द वर्ड फॅड हा शब्द आहे, हा देखील आत्ताच आपण पाहिलाय, रिपीट झालेला आहे, थोडं पीपीटी मध्ये हे झालंय, असू द्या. सप्लाय द करेक्ट टेन्स ऑफ वर्ब म्हणायला येते, म्हणजे टेन्स मधलं जे काय वर्ब आहे ते वर्ब वरून आपल्याला इन द सेंटेन्स म्हणजे त्या रिकाम्या जागेमध्ये फिलिंग द ब्लँक्स मध्ये आपल्याला कोणतं वर्ब बसवावं लागेल ते बघायचं आहे. तर बघा, सेंटेन्स एकदा क्लिअर करून घेऊयात. तर लक्षात घ्या, आता तुम्हाला काहीच माहिती नाही तर कसं समजून घ्यायचं बघा. आता शी डॅश हर होमवर्क म्हणजे तिने तिचा होमवर्क. आता काय केले काय माहितीये, व्हेन युअर सिस्टर अँड डॅश हर टुमॉरो म्हटलंय. आला लक्षात? मग आता आपण डोकं लावू. बघा, युअर सिस्टर म्हणजे तिची जी काय, किंवा मग तिची नाही म्हणता ना, तुमची जी काय बहीण आहे ती उद्या घरी तिच्या घरी आली की, किंवा मग तिच्याकडे आली की, तर आल्यानंतर तिचा जो काय होमवर्क आहे हा होमवर्क काय झालेला आहे, पूर्ण झालेला आहे. तर आपण एकदा क्लिअर करूयात काय आहे, समजून घेऊयात. बघा, शी डॅश हर होमवर्क म्हणायलाय, बरोबर आहे की नाही. आणि व्हेन युअर सिस्टर डॅश हर टुमॉरो. टुमॉरो जर वर्ड आला ना मित्रांनो, किंवा इथे राईट नाऊ जर वर्ड आला, राईट नाऊ आला लक्षात, टुमॉरो राईट नाऊ जर असा जर वर्ड आला, टुडे असा जर वर्ड आला, तर तो कोणता टेन्स असतो माहितीये का, तर तो सिंपल प्रेझेंट टेन्स असतो. म्हणून इथं काय करायचं असतं बघा, तर त्याचं सूत्र लक्षात ठेवा. यस आहे प्लस V1 आहे आणि प्लस काय आहे, ऑब्जेक्ट आहे. ओके, चला खाली येऊयात आपण. इथे काय क्रियापदाला यस किंवा ईएस लागतं आणि शेवटी काय असतं, ऑब्जेक्ट असतं. मग आता लक्षात ठेवा, मी काय म्हणत आहे की आता इथे काय आहे, शी आहे. शी आहे म्हणजे मी काय म्हटलं होतं तुम्हाला, जेव्हा ही, शी आणि इट हे वाक्यात येईल, ओके, आणि तेव्हा काय केलं जाईल की इकडे क्रियापदाला काय लागलेला असेल प्रत्यय, तर यस किंवा ईएस प्रत्यय लागलेला असेल. आता इथे यस किंवा ईएस प्रत्यय आहे का मित्रांनो, नाही आहे, म्हणून हे चुकलं. त्यानंतर इथे आहे का, नाही आहे, हे पण चुकलं. आणि इथं आहे का, हे इथं पण नाहीये, हे पण चुकलं. आपलं ऑप्शन कोणतं बरोबर आहे, पहिलं बरोबर आहे. लक्षात आलं? एवढं हे सोपं असतं, म्हणजे बाकीचं काय बघायची गरज नाहीये. ओके, आता आपण नियम समजून घेऊ ना. नियम कसा आहे बघा, तर लक्षात ठेवा. तर मग पहिलं वाक्य कोणतं असणार आहे ते एकदा क्लिअर करूयात आपण. ओके, पहिलं वाक्य आपण समजून घेऊयात. तर बघा, पहिलं जे वाक्य आहे ते फ्युचर परफेक्ट टेन्स आहे. फ्युचर परफेक्ट टेन्स आहे. ते कोणतं वाक्य आहे, फ्युचर परफेक्ट टेन्स. म्हणजे इथे शी विल हॅव फिनिश्ड असा शब्द येणार आहे. लक्षात आलं तुम्हाला? हे एक लक्षात ठेवायचं. आता आपण थोडंसं पुढे जाऊयात, नंतरचा भाग काय झालाय बघा. तर पिक द राईट इडियम म्हणायला येते. इडियम आपल्याला ओळखायचे आहे आणि विच फिट्स इन टू द सेंटेन्स. ओके, लक्षात घ्या. आता काय करायचं, इथे काय म्हटलंय की शेवटी आपल्याला ही इडियम्स आपल्याला टाकायचे आहे. शेवटी आपल्याला डॅश डॅश दिलं होतं त्यांनी आणि मग तिथे लिहायचे आहे. आता इथे बघा, रोमीज हाऊस म्हणायला येते. रोमीजचं जे काय हाऊस आहे ते इज 1 किलोमीटर, 1 किलोमीटर आहे, म्हणजे खूपच जवळ आहे. आणि फ्रॉम हिअर
हिअर म्हणजे इथून, मग असं म्हणायचं की इथून जवळच आहे ना घर तिचं, इथून जवळच 1 किलोमीटरवर तिचं काय आहे, घर आहे. मग लक्षात घ्या आता अर्थ यांचे मी व्यवस्थित अर्थ कव्हर करून देतो. तर लक्ष द्या, नेक इन नेक म्हणजे काय माहिती का मित्रांनो, नेक इन नेकचा अर्थ होतो बघा, त्याला आपण असं म्हणूयात की एका कॉम्पिटिशन मध्ये दोघं पण जिंकणे आणि सेम फरकाने, सारख्याच दोघं पण जिंकणे. लक्षात आलं. आता इथे काय म्हणाले, ऍज द क्रो फ्लाईज, ऍज द क्रो फ्लाईजचा अर्थ होतो नियर डिस्टन्स. काय अर्थ होतो, नियर डिस्टन्स. मग लक्षात आलंच असेल तुम्हाला, नियर डिस्टन्स अर्थ होतो. इकडे लिहू का, नियर डिस्टन्स, नियर डिस्टन्स जवळच आहे या अर्थाने. म्हणून आपलं जे काय उत्तर आहे ते हे असणार आहे. आणि इथे बघा थ्रो द नोज म्हणजे खूप खर्च करणे. आणि इन ऑर्डर ऑफ द डे, इन ऑर्डर ऑफ द डे म्हणजे काय थोडक्यात की ऑलरेडी एखादा नियम असणं. ओके, एखादा नियम असणंच. म्हणजे आता जर म्हणायचं झालं तर आता पोलीस भरतीमध्ये सुरुवातीपासून एक नियम आहे की बाबा तुमची हाईट असणं खूप गरजेचं आहे वनरक्षक मध्ये वगैरे वगैरे असं. म्हणजे हा ऑलरेडी पासूनच नियम असणं. मग आता पुढे जाऊयात आपण. बघा तर फाइंड द मिनिंग ऑफ द वर्ड म्हणाले, खालच्या शब्दाचा तुम्हाला अर्थ ओळखायचा आहे. मग लक्षात घ्या, इंडिक्ट म्हणजे काय माहितीये का मित्रांनो, तो दोषी ठरवणे. काय ठरवणे, दोषी ठरवणे. मग हे महत्वाचं आहे की दोषी ठरवणे अर्थ जो आहे तो कुठे होतोय तो बघूयात. आता बघा डिफेंड म्हणजे काय करणं, तर संरक्षण देणं. काय करणं, बचाव करणे, संरक्षण देणे. ओके. आणि आता एक्सक्यूज म्हणजे काय, तर याला आपण माफी देणे आपण असं म्हणूयात, माफ करणे. आणि चार्ज म्हणजे काय, तर गुन्हा दाखल करणे. आलं लक्षात, एखाद्यावरती चार्ज लावणं म्हणजे थोडक्यात दंड लावणे किंवा आपण गुन्हा दाखल करणे असं म्हणू. म्हणजे हा मिनिंग आणि हा मिनिंग कुठेतरी जुळता आहे, म्हणून आपलं उत्तर हे असणार आहे. आणि जस्टिफाय म्हणजे काय, तर जस्टिफाय म्हणजे थोडक्यात जे रिअल आहे ते सांगणं थोडक्यात. आलं लक्षात, जे राईट आहे ते. ओके, चला पुढे. आता त्यानंतरचा क्वेश्चन बघा. तर पिक द राईट इडियम विच फिट्स इनटू द सेंटेन्स म्हणाले. आणि शी हॅज डॅश हर लाईफ फॉलोइंग हर इलनेस म्हणायला ते. ओके. आता बघा लक्षात ठेवा, आता व्यवस्थित समजून घेऊयात की हर लाईफ फॉलोइंग हर इलनेस. इलनेस म्हणजे काय, तर आजारी. ओके. आणि तिच्या आजारपणातून बरी झाल्यानंतर तिने काय केलेलं आहे, तर तिच्या लाईफ मध्ये चेंजेस केलेले, अशा अर्थाचं ते वाक्य आहे. मग हे बघा, टर्न, टर्न म्हणजे काय करणं, थोडक्यात वळण घेणे किंवा बदल करणे. तर टर्न न्यू लीफ, न्यू लीफ. ओके, न्यू लीफ म्हणजे कसं झाडाला नवीन पानं येतात, काहीतरी नवीन बदल होतो. तर मग याला आपण म्हणू की नव्याने सुरुवात करणे. काय करणे, नव्याने सुरुवात. की ती बाबा आजारी होती खूप तिच्या जीवनामध्ये, खूप. आणि तिने आता काय केलं की त्या आजारातून ती बरी झाली आणि तिने स्वतः म्हटलं की आपला प्राण वाचलाय, आता आपण जीवनाची नव्याने सुरुवात करूयात. या अर्थाने ते सेंटेन्स आहे. म्हणून आपलं पहिलं बरोबर असणार आहे. कट सॉरी फिगर. ओके, लक्षात आलं. म्हणजे थोडक्यात आत्मविश्वास वगैरे कमी होणं. आणि इटन हर ओन वर्ड्स. आलं लक्षात की आता ओन वर्ड्स म्हणाले, शब्द म्हणजे स्वतःचे शब्द मागे घेणं. ओके, म्हणजे थोडक्यात चूक मान्य करणं, या अर्थाने हा हे आहे. ओके, आता पुढे चला. गिवन अ व्हाईट कार्पेट रिसेप्शन म्हणायला, म्हणजे ज्याचा अर्थ काय होणार माहितीये का, की खूप इज्जत देणं आणि किंवा खूप सत्कार करणं, रिस्पेक्टफुल एकदम वागणं. ओके, या पद्धतीने. आता बघा, कन्वर्ट द फॉलोइंग ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह व्हॉइस. तुम्हाला कन्वर्ट करायचं वाक्य, एक ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे आणि त्याला कशात तुम्हाला कन्वर्ट करायचंय, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये मित्रांनो कन्वर्ट करायचंय. लक्षात घ्या, हे जे सेंटेन्स आहे हे सेंटेन्स मुळात परीक्षेमध्ये असं आलं होतं, परंतु याचा जो काय मिनिंग आहे किंवा याचा जो काय जे काय उत्तर असणार आहे ते कुठेतरी आपल्याला चुकीचं वाटतंय. बघा, यांच्यानुसार आपण एकदा आपल्यानुसार अगोदर बघूयात. आता लक्षात ठेवा मित्रांनो, हा आहे सब्जेक्ट. ओके, आय ड्रँक 2 कप्स ऑफ कॉफी म्हटलंय. तर आता हा ड्रँक हे क्रियापदाचं किती रूप आहे, सेकंड आहे. आणि उर्वरित काय आहे, ऑब्जेक्ट आहे. आणि लक्षात ठेवा, जेव्हा बघा सब्जेक्ट प्लस
काय येतं माहितीये का, V2 आणि प्लस ऑब्जेक्ट येतं, तेव्हा तो टेन्स कोणता असतो तो माहिती पाहिजे आपल्याला टेन्स. तर तो टेन्स असतो मित्रांनो सिंपल पास्ट टेन्स. काय असतो, सिंपल पास्ट टेन्स असतो. आणि जेव्हा सिंपल पास्ट टेन्स असतो आणि हे ऍक्टिव्ह मध्ये आलेलं आहे, मग सिंपल पास्ट टेन्सचा बदल करावा लागतो तुम्हाला पॅसिव्ह करताना. तर पॅसिव्ह करताना कधी पण वाक्याची सुरुवात ही ऑब्जेक्टने होते. लक्षात आलं सर्वांना, वाक्याची सुरुवात ऑब्जेक्टने होणार आणि वाक्यानंतर इथे काय आलं पाहिजे, तर हे पास्ट आहे, भूतकाळ आहे, म्हणून हेल्पिंग वर्ब म्हणून इथे वॉज घेतला पाहिजे, नाही तर वेअर घेतला पाहिजे. आणि त्यानंतर इथे क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचंय. कितवं रूप, तिसरं. आणि नंतर बाय हे द्यायचं आहे. आणि शेवटी एक ऑब्जेक्ट ह्या सब्जेक्ट मध्ये बदल करावा लागतो. सब्जेक्ट मध्ये काय करावा लागतो, बदल, ज्याला आपण ऑब्जेक्ट केस ऑफ सब्जेक्ट, म्हणजे सब्जेक्टची ऑब्जेक्टिव्ह केस करायची तुम्हाला. कोणती करायची, ऑब्जेक्टिव्ह केस करायची आहे. म्हणजे ऑब्जेक्टच्या जागेवर मांडायचंय ना. मग आयचा बदल काय करावा लागतो माहितीये का, मी करावा लागतो. हे तुम्हाला नंतर शिकवणार आहे मी. ओके, कसे बदल करायचे काय, या प्रश्नासाठी फक्त एवढंच लक्षात राहू द्या. आयचा बदल काय होणार, मी होणार. म्हणून वाक्याच्या शेवटी हे मीच येणार आहे. याच्या जागेवर काय बसणार आहे, मीच. म्हणून इथं पण मी, इथं पण मी, इथं पण मी, इथं पण मी. म्हणून इथे कुठलेही ऑप्शन कॅन्सल करू नका. आता वाक्याची सुरुवात कशाने करा, ऑब्जेक्टने करा. मग बघा बरं, 2 cups of coffee, 2 cups of coffee, 2 cups of coffee, 2 cups of coffee. कुठेही चेंजेस करायची गरज नाही. तर आपल्यानुसार करेक्ट वाक्य कसं असणार आहे बघा, लक्षात ठेवा. आता हे ऑब्जेक्ट आहे ना, मी जशा तसं इथे लिहितो मित्रांनो. इथे काय लिहितो, 2 cups, बघा, कप्स ऑफ कॉफी, आणि पुढे काय घ्यायचंय आपल्याला. आता बघा 2 कप्स म्हणायलाय, कप्स म्हणल्यावर किती कप आहेत, 2च ना, किंवा 2 पेक्षा अधिक. इथं 2 म्हटलंय, 2च आहेत. मग 2 आहे म्हणल्यावर ते काय आहे, तर ते आहे प्लुरल, अनेक वचनी आहे. म्हणून इथे मला काय घ्यायचं माहितीये का, तर मी इथे वेअर घेणार. काय घेणार इथे, वेअर. ओके, लक्षात आलं, वेअर घेणार. समजलं सर्वांना. आणि वेअर नंतर मला क्रियापदाचं किती रूप घ्यायचंय, तर तिसरं घ्यायचंय. आणि हे ड्रँक आहे ना, तर लक्षात ठेवा ड्रिंक हे किती रूप असतं, पहिलं असतं. V1 हा ड्रिंक आहे आणि V2 काय आहे, ड्रँक आहे, ड्रँक. आणि V3 काय आहे माहितीये का, तर ड्रंक आहे मित्रांनो, ड्रंक. लक्षात आलं सर्वांना. आणि चौथा फॉर्म ड्रिंकिंग असणार आहे, ते माहिती आहे सर्वांना. म्हणून इथं मी काय घेतो, ड्रंक. आणि पुढे काय घ्यायचंय आपल्याला, बाय घ्यायचंय. आणि पुन्हा आयचा बदल काय करायचा आहे, मी करायचा आहे. आणि फुल स्टॉप. आणि असं वाक्य ऑप्शन मध्ये कुठेही नाही. आणि मुळात हे वाक्य करेक्ट असणार आहे. असा बदल करावा लागत असतो. आणि त्यांनी काय उत्तर दिलं बघा रे. आता इथं आपण एक क्लिअर करू की इथं ऑप्शन आपल्याला कसे कट करता येईल. 2 cups ऑफ कॉफी ना, म्हणून आता हे अनेक वचनी, इथे हेल्पिंग वर्ब काय वापरलंय, हॅड. तर ठीक आहे, इथं नाही ते कट होणार, हॅड सगळ्यांसोबत वापरतात. हे अनेक वचनी, पण इथं इज वापरलंय, म्हणून सेकंड तर आन्सर होऊ शकणार नाही, बरोबर आहे की नाही, असं. मग आता त्यानंतरचं आपण पार्ट बघू. त्यांनी काय उत्तर दिलं हे मी डायरेक्ट सांगतो. तर त्यांनी हे उत्तर दिलेलं होतं बघा, की 2 cups ऑफ कॉफी हॅव बीन ड्रंक बाय मी, या पद्धतीने हे आन्सर दिलेलं आहे. ओके, हा. तर आता पुढे जाऊयात आपण. बघा, आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग सेंटेन्स. आणि त्यानंतर आता इथे काय करायलंय, फिगर ऑफ स्पीच विचारलाय त्यांनी. तुम्हाला पर्सोनिफिकेशन म्हणजे काय शिकवलंय मी, त्यानंतर सिमिली पण शिकवलंय. आता त्यानंतर बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, तर हा कुठला फिगर ऑफ स्पीच आहे ते एकदा आपल्याला क्लिअर करायचं आहे. ओके, आता बघा, तर इथं काय दिलंय की द मूवी वेंट ऑन फॉर अन एंडलेस आवर म्हणायला येते, बरोबर आहे की नाही. आवर म्हणजे तास आणि एंडलेस म्हणजे पगार आहे. तर आता लक्षात ठेवा, हा जो आवर आहे याला आपण तास म्हणतो. आणि तासाला काय असतं, लिमिट असतं. बघा, तासाला काय असतं, लिमिट. हा, ही इथं काय, या शब्दाला लिमिट आहे. म्हणजे कुठंतरी हा एंड होणार आहे. काय होणार आहे, तो एंड होणार आहे. तो हा शब्द कुठेतरी एंड होणार आहे. पण हा एंडलेस आहे ना,
म्हणजे थोडक्यात इथं विरुद्ध अर्थाचे शब्द आलेत. एंडलेस हा एक शब्द आणि पुन्हा एंड हा एक शब्द, हा एक अर्थ घ्यायचा आपल्याला आवरचा. मग लक्षात घ्या, दोन्ही विरुद्ध अर्थी शब्द जेव्हा एकाच वाक्यामध्ये येत असतात, लक्षात ठेवा, दोन्ही विरुद्ध अर्थाचे जे काही शब्द ते एकाच वाक्यामध्ये जेव्हा येत असतात तेव्हा डायरेक्ट त्याचं जे काय उत्तर आहे ते काय असणार आहे, ॲपॉस्ट्रॉफी असणार आहे. लक्षात राहू द्या, कोणतं असणार आहे, ॲपॉस्ट्रॉफी. मग आता पुढे जाऊयात आपण. त्यानंतर द हाऊस वॉज लिट अप म्हणायलाय. ओके, लिट अप म्हणजे उजळणे. काय अर्थ होतो याचा, उजळणे. लिट अपचा अर्थ होतो उजळणे. उजळणे म्हणजे काय, प्रकाशमय होणे, प्रकाशमय, प्रकाशमय होणे किंवा प्रकाशित होणे या अर्थाने. आणि विथ 1000 लाईट्स. ओके, आणि हजारो लाईटने ते जे घर आहे ते घर कसं गेलं होतं, उजळून गेलं होतं किंवा उजळलं होतं. उजळलं होतं तर हा काय माहितीये का, थोडक्यात की खूप अतिशयोक्ती दाखवली की एवढं उजळलं होतं का. म्हणून हायपरबोल हा जो फिगर ऑफ स्पीच आहे तो इथे बसणार आहे. हायपरबोल काय सांगतो माहितीये का, तर हायपरबोल म्हणतो की जेव्हा एका मर्यादेपलीकडे एखाद्या गोष्टीला ताणलं जातं, वाढवून सांगितलं जातं. किती मोठा साप आहे, की तो असतो फक्त करंगळी एवढाच, पण किती मोठा साप आहे असं म्हटलं जातं. पुढे चला, फाइंड आउट वर्ड अपोजिट मिनिंग म्हणायला बघा. ते अपोजिट म्हणजे अपोजिट वर्ड ओळखायचा आहे. कशाचा, आउटविटचा अपोजिट वर्ड ओळखायचा आहे मित्रांनो. मग आता व्यवस्थित समजून घ्या कसं आपल्याला क्लिअर करायचं बघा. तर आता असा जर शब्द आला की डायरेक्ट ऑप्शन कडे जायचं. कसं सॉल्व्ह करायचं सांगतो. आउट स्मार्ट म्हणायलाय म्हणजे अति हुशार असणं. कसा हुशार असणं, ओव्हर स्मार्ट, त्याचा तो शब्द आहे. ओके, आणि त्यानंतर बघा रे, तर आता डिसिव्ह बघा, डिसिसिव्ह. डिसिसिव्ह म्हणजे पण काय, अति हुशार किंवा अति बुद्धिमान. ठीक आहे. आणि क्लेवर म्हणजे फक्त काय, हुशार असणं. क्लेवर म्हणजे काय, हुशार असणं. आणि आता आउट फॉक्स म्हणजे काय, चतुर असणं. आउट फॉक्स, फॉक्स म्हणजे कोला, आउट फॉक्स चतुर असणं. मग लक्षात ठेवा, आता हे खूपच अति हुशार आणि हा फक्त काय, हुशार. म्हणून आपल्याला मिनिंग काय घ्यायचा, क्लेवर हा मिनिंग घ्यावा लागणार आहे इथे. ओके, लक्षात आलं सर्वांना. असा तो प्रकार आहे, लक्षात राहू द्या. सर्वांना कळत असेल, लक्षात आलं सर्वांना. जायचं पुढे बघा नंतरच. आता बघा, कन्वर्ट द फॉलोइंग ऍक्टिव्ह. कन्वर्ट करायचंय, ऍक्टिव्हचं वाक्य पॅसिव्ह मध्ये घ्यायचंय. मग आता मित्रांनो बघा, आय विल नेव्हर फॉरगेट दिस एक्सपिरियन्स म्हणायला ते. आणि हे जे वाक्य आहे हे वाक्य आपल्याला काय करायचंय, ऍक्टिव्हचं आहे आणि याला आपल्याला काय करायचंय, पॅसिव्ह मध्ये करायचंय. तर पॅसिव्ह मध्ये करायचं असेल तर कसं करायचं बघा. हे जे वाक्य आहे, आय हा सब्जेक्ट आहे आणि विल नेव्हर, विल हे काय आहे तर हेल्पिंग वर्ब आहे. आणि त्यानंतर पुढे फॉरगेट काय आहे तर क्रियापदाचं पहिलं रूप आहे आणि उर्वरित काय आहे तर ऑब्जेक्ट आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा, हे जे सूत्र आहे हे सूत्र कोणतं बसणार आहे माहितीये का, हे कोणतं आहे सूत्र याच्यात वापरलेलं, शॉल आणि विल. आणि त्यानंतर पुढे काय वापरलं यांनी तर क्रियापदाचं पहिलं रूप आणि शेवटी ऑब्जेक्ट. आणि हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर कोणत्या टेन्सचं आहे माहितीये का, तर सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्स, लक्षात राहू द्या, सिंपल फ्युचर टेन्स. शॉल आणि विल आलं म्हणलं फ्युचर असणारच. मग आता लक्षात घ्या, मग असं जर वाक्य आलं ना तर ह्याचा बदल कसा करायचा, या वाक्यापासून पॅसिव्ह कसं करायचं ते समजून घ्या. तर पॅसिव्ह करायचं असेल तर अगोदर काय करायचं, ऑब्जेक्टने सुरुवात होते हे सर्वांना माहिती आहे. आणि ऑब्जेक्ट नंतर काय घ्यायचं बघा, तर ऑब्जेक्ट नंतर घ्यायचं बघा, एक तर शॉल घ्यायचं नाहीतर मग विल घ्यायचं. ओके, ऑब्जेक्ट नंतर आणि त्यानंतर बी घ्यायचं. इथपर्यंत क्लिअर सर्वांना. आणि पॅसिव्ह आहे म्हणून क्रियापदाचं कितवं रूप, 8वं बरं, तर 3रं रूप. आणि त्यानंतर पुढे काय करायचं, बाय करायचं, मस्त जाय आता निघून म्हणायचं. आणि आता काय सब्जेक्ट मध्ये चेंजेस करायचे, म्हणजे चेंजेसला काय म्हणता तुम्ही, ऑब्जेक्टिव्ह केस असते ना शेवटी, ऑब्जेक्टिव्ह केस ऑफ सब्जेक्ट.
सब्जेक्ट. ओके, मग आता व्यवस्थित समजून घ्या. बघा या वाक्यामध्ये वरचं जे वाक्य आहे ते याच्यात बसवूयात मित्रांनो. आता बघा मला तुम्ही सांगा ऑब्जेक्ट कोणते रे बाबा याच्यात. बघा धिस एक्सपिरियन्स ऑब्जेक्ट आहे की नाही. मग मी इथे हळूच लिहून घेतो. कसं बघा, धिस एक्सपिरियन्स लिहिलं. धिस एक्सपिरियन्सेस म्हटलंय का नाही, एक्सपिरियन्स म्हटलंय एकवचनी. मग आता पुढे बघा एकवचनी आहे. मग यानंतर आपल्याला काय घ्यायचंय, विल घ्यायचं आहे. नंतर हेल्पिंग वर्ब घ्यायचंय ना आपल्याला इथे, शॉल किंवा विल नंतर. इथं काय दिलंय, विल, म्हणून मी विल घेतलं आणि विल नंतर काय आलेलं आहे, नेवर आलेलं आहे. विल नेवर. इथपर्यंत अवघड आहे का काय. आता हे स्ट्रक्चर महत्वाचं आहे. नंतर बी घ्या मित्रांनो. बी घेतलं नंतर क्रियापदाचं कितवं रूप घ्या, तिसरं. आणि फॉरगेट हे कितवं रूप आहे बघा, पहिलं रूप असतं फॉरगेट पहिलं. आणि बघा फॉर गॉट दुसरं आणि फॉर गॉटन तिसरं रूप. मग तिसरं रूप घ्यायचंय. मग चला फॉर गॉटन बाय आईचं रूप. आईचं रूपांतर काय होतं, मी. आईचं काय होतं रे, मी. सर्वांना माहितीये बदल काय होतो, मी, म्हणून हा मी केला. बघा बरं एकदा वाक्य लक्षात घ्या. मग हे वाक्य कुठे मिळतं तुम्हाला, हे या ठिकाणी मिळेल बघा वाक्य. धिस एक्सपिरियन्स विल नेवर बी फॉरगॉटन बाय मी. म्हणून आपला ऑप्शन कितवं बरोबर आहे, तिसरं. म्हणजे खूप सोपं आहे रे, व्यवस्थित लक्ष देणं महत्वाचं आहे फक्त. ओके चला पुढे जाऊयात आपण. बघा आता इथे सिलेक्ट द करेक्ट पॅसिव्ह वॉइस. तुम्हाला पॅसिव्ह वॉइस खाली दिलेलं आहे करून, वरती ऍक्टिव्ह वॉइसचं हे वाक्य आहे आणि हे ऍक्टिव्ह वॉइसचं वाक्य आहे आणि त्याचं जे उत्तर आहे ते पॅसिव्ह वॉइस मध्ये खाली सगळं दिलंय तुम्हाला. ओके मग आता समजून घेऊयात आपण. चला आता इथे काय आहे, सीमा हा सब्जेक्ट आहे आणि रीड हे जे आहे का मित्रांनो, रीड हे क्रियापदाचं कितवं रूप आहे बघा. पहिलं रूप काय असतं, रीड असतं. फर्स्ट फॉर्म रीड असतो आणि सेकंड फॉर्म पण रीडच असतो आणि थर्ड फॉर्म पण काय असतो, रीडच असतो. म्हणजे हे वाक्य जे आहे लक्षात ठेवा, हे वाक्य एकतर तुम्हाला म्हणजे या सेंटेन्स मध्ये पण दिसणार, म्हणजे हे सिंपल प्रेझेंट टेन्स पण असू शकतं, नाहीतर काय असू शकतं, सिंपल पास्ट टेन्स पण असू शकतं. बघा ना, हे क्रियापदाचं पहिलं रूप असेल किंवा क्रियापदाचं कितवं रूप असेल, दुसरं असेल. रीड आहे आणि दॅट बुक म्हटलंय ऑब्जेक्ट आहे. मग ऑप्शन नुसार जा. बघा आता समजून घ्या. आता ऑप्शन नुसार जायचं असेल तर तुम्हाला ह्याचा अगोदर बदल कसा करावा लागेल बघा रे. जर समजा लक्षात ठेवा, जर हे वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्सचं असेल तर बघा सिंपल प्रेझेंट टेन्सचं असेल म्हणजे क्रियापदानंतर काय असतं, V1 असतो आणि त्यानंतर ऑब्जेक्ट असतं, बरोबर आहे की नाही. जर वाक्य असं असेल तर पॅसिव्ह करताना कसा बदल करावा लागतो बघा, ऑब्जेक्ट अगोदर घ्यायचं, बरोबर आहे की नाही. त्यानंतर पुढे काय घ्यायचं, इथे क्रियापदाचं पहिलं रूप असेल म्हणून प्रेझेंट मधले काय करायचे, हेल्पिंग वर्ब घ्यायचे. एम इथे लिहितो आता डायरेक्ट, एम इज आणि काय लिहिलं मी, आर. आणि त्यानंतर पुढे काय करायचं, बी लिहायचं. काय लिहायचं, बीइंग करायचं मित्रांनो, बीइंग. आणि त्यानंतर पुन्हा काय करायचं, क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं. कितवं रूप घ्यायचं, तिसरं. आणि नंतर बाय करायचं आणि नंतर काय करायचं, तर सब्जेक्ट मध्ये जो काय बदल आहे तो बदल करून शेवटी सब्जेक्ट लिहायचा. म्हणून आता लक्षात ठेवा, मी जर असं लिहिलं की इथं ऑब्जेक्ट आपलं काय आहे, डॅट बुक, म्हणून इथे मी लिहिलं डॅट बुक लिहिलं. ओके डॅट बुक. आणि त्यानंतर पुढे काय केलं, आता डॅट बुक आहे ना, बुक हे एकच आहे म्हणून इथं मी इज लिहिलं. ओके आणि त्यानंतर इकडे काय आणलं मी, बीइंग आणलं. काय आणलं, बीइंग घेतलं ना. इथलं हे जे बीइंग आहे ते बीइंग इथं घेतलं मी. क्रियापदाचं तिसरं रूप रीडच असणार आहे म्हणून इथं रीड. आणि इथं काय घेतलं, बाय. आणि पुन्हा इथं काय घेतलं आपण, सीमा. आणि बघू आता उत्तर आपलं काय असणार आहे ते एकदा क्लिअर करूयात. चला लक्ष द्या. आता बघा या ठिकाणी पास्ट नुसार जाऊ मित्रांनो. पास्ट नुसार कसं असणार आहे ते एकदा क्लिअर करूया. पास्ट नुसार सांगतो मी तुम्हाला. बघा सब्जेक्ट नंतर समजा V2 आलं आणि त्यानंतर जर असं आलं, आता यानुसार परीक्षेत हेच उत्तर आहे, यानुसार मी सांगतो, लक्ष द्या.
हे वाक्य यामध्ये बसतं, सब्जेक्ट आहे आणि V2 आहे आणि नंतर काय ऑब्जेक्ट आहे. तर असा बदल करायचा, अगोदर ऑब्जेक्ट घ्यायचं, त्यानंतर वॉज घ्यायचं, नंतर वेअर घ्यायचं मित्रांनो, आणि नंतर डायरेक्ट क्रियापदाचं किती रूप घ्यायचं, तिसरं, आणि नंतर बाय करायचं आणि नंतर सब्जेक्ट मध्ये बदल करून घ्यायचं बघा सब्जेक्ट मध्ये. मग आता या स्ट्रक्चर मध्ये मांडायचं आहे, म्हणून मी असं लिहिणार डॅट बुक लिहिणार. ओके, डॅट बुक, किंवा इथं द बुक लिहिलं तरी चालेल, डॅट बुक. ओके, आता इथे एकच पुस्तक आहे म्हणून मी इथे वॉज घेतलं, वॉज, आणि त्यानंतर इथे क्रियापदाचं तिसरं रूप रीड आहे, आणि नंतर मी इथं काय घेतलं बघा, बाय घेतलं, बाय, इथं लिहिलं मी बाय, आणि नंतर इथं काय घेतलं, सीमा आहे ना, म्हणून सीमा जशास तसं, सीमा काय केलं, जशास तसं. तर बघा मित्रांनो, इथं आपलं हे उत्तर आहे, हे उत्तर करेक्ट असणार. ओके, लक्षात ठेवा. ओके, हे थोडंसं वारंवार बघा, सेकंड मेथडच बघा फक्त, पहिली नका बघू, पहिली इथे लागू होणार नाही. आता बघा त्यानंतर पिक द राईट मिनिंग ऑफ द हायलाइट वर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. खाली एक हायलाइट केलेला वर्ड होता आणि तो हा वर्ड होता मित्रांनो. काय म्हटलंय बघा, तर द ओपेरा, आलं लक्ष, द ओपेरा वॉज क्वाईट स्टपेंडस. ओके, स्टपेंडस म्हणजे काय माहितीये का, क्वाईट स्टपेंडसचा अर्थ होतो की अतिउत्तम किंवा बहुत खूप, हिंदीमध्ये बहुत खूप, खूपच छान या अर्थाने. खूप म्हणजे त्याला मोर एक्सप्रेसिव्ह असं आपण म्हणूयात, मोर इम्प्रेसिव्ह आपण म्हणू, तसं नाही, इम्प्रेसिव्ह, इम्प्रेसिव्ह असा तरी अर्थ होईल, नाही तर मग काय अर्थ होईल, अमेझिंग, खूप अमेझिंग असणं, काय असणं, अमेझिंग. म्हणून आपलं आन्सर जे आहे ते हे असणार आहे, म्हणजे समथिंग दॅट इज अमेझिंग, एखादी गोष्ट खूप आश्चर्य असणं, खूप अमेझिंग असणं, आणि समथिंग लिटिल इम्पॉर्टंट, थोडीशी महत्वाची असणं, इथे काय बसत नाहीये, आणि समथिंग व्हेरी बोरिंग म्हटलंय, खूपच कंटाळवाणं असणं, आणि समथिंग टेरिबल, टेरिबलचा अर्थ भीतीदायक होतो, आणि काहीतरी भीतीदायक असणं तर ते पण होत नाहीये. नंतरचा बघा, पिक द करेक्ट मिनिंग ऑफ द हायलाइट, इडियम म्हटलंय किंवा मग फ्रेजेस म्हटलंय. खाली आपण चेक करू कोणती फ्रेज इथे बसेल ते एकदा आपल्याला बघायचं आहे. आणि त्यांनी काय केलं होतं की ही फ्रेज दिली होती बघा, टू टेल अगेन्स्ट म्हटले होते तो. तर आता आय एम शुअर, ओके, द फॅक्ट्स, आय एम शुअर, मला खात्री आहे की हे जे फॅक्ट्स आहेत, आर गोईंग म्हणजे जात आहेत, टू टेल अगेन्स्ट युअर केस, तुझ्या केसच्या विरोधात जात आहेत. ओके, नाही असं. मग लक्षात ठेवा, हे जे आहे त्याचा हाच मिनिंग होणार आहे, टू गो अगेन्स्ट, तुझ्या विरोधात जात आहेत मुद्दे, बरोबर आहे की नाही. आता खाली बघा, टू लॉस ड्यू टू केअरलेस, म्हणजे केअरलेसनेस म्हणजे ज्याला निष्काळजी, निष्काळजीपणामुळे काय झाला, लॉस, तर असं काय मिनिंग होणार नाहीये. आणि टू आउट, कम आउट म्हणायला, काहीतरी बाहेर निघणं, काहीतरी मिळणं, हो, आउटकम वगैरे म्हणतो त्याला. आणि टू इफेक्ट, परिणाम होणं, सम होणं एखाद्या गोष्टीचा, आणि समथिंग निगेटिव्हली, काहीतरी नकारात्मक होणं, निगेटिव्ह होणं. त्यानंतर पुढे बघा, पिक द राईट अँटोनिम म्हटलंय त्यांनी फॉर द वर्ड, आणि प्लेनथोरा नावाचा हा वर्ड आहे आणि याचा अँटोनिम तुम्हाला शोधायचा आहे, म्हणजे ज्याला विरुद्ध अर्थ शब्द शोधायचा आहे. तर आता बघा, प्लेनथोरा म्हणजे काय, भरभराट होणे, काय होणे, भरभराट होणे, अक्षर व्यवस्थित काढतो, भरभराट होणे किंवा मुबलक वगैरे या अर्थाने. मग आता बघा, डिफिशियन्सी म्हणजे काय, कमतरता, आलं लक्षात, एखाद्या गोष्टीची कमतरता असणं म्हणजे लॅक ऑफ समथिंग, तर हे तर होणार नाहीये. आणि एक्सेस म्हणजे काय असणं, तर खूपच महत्वाचं असणं, हे पण होणार नाहीये. आणि फीस्ट म्हणजे काय माहितीये का, तर त्याला आपण काय म्हणू, मेजवानी वगैरे, पण फीस्ट ही खूप जास्त असते, बरोबर आहे की नाही असं. आणि कॉम्पिटन्सी म्हणजे ज्याला तुम्ही स्पर्धात्मक वगैरे या अर्थाने घेऊ शकता, मग इथं तो पण अर्थ होणार नाहीये. अशा पद्धतीचे फक्त काय होणार आहे, हे पण अर्थ होणार नाही, तुमचं जे काय आन्सर आहे ते फीस्ट असणार आहे फक्त. तर या पद्धतीने अशा प्रकारचे हे क्वेश्चन आहेत, हे क्वेश्चन खूप चांगल्या पद्धतीने करा, कारण हे क्वेश्चन मित्रांनो तुम्हाला परीक्षेला ऍज इट इज सगळेच कव्हर होणार असं नाही, पण हे जर तुम्ही सॉल्व्ह केले, तुम्हाला एक चांगला
मुद्दा तुमच्याकडे येतो, एक फ्रेमवर्क तुमच्या माइंडमध्ये तयार होते आणि तुम्ही त्या पद्धतीने अभ्यास करायला लागता. ओके, आता या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद. ओके, तर आता परत नंतरच्या नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण भेटणार आहोत. तत्पूर्वी स्वतःची काळजी घ्या.